आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, धनत्रयोदशीला सोने चांदी अशा मौल्यवान वस्तू घेतल्या जातात। कारण बघा, शुभ मुहूर्तावरती ज्या वस्तू आपण घरामध्ये आणतो, ज्या शुभ वस्तू घरामध्ये आणतो, तर त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते आणि आपली जी धनवृद्धी आहे ती होते। म्हणून बघा, अशा शुभ मुहूर्तावरती लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या वस्तू घरामध्ये आणल्या जातात। बघा, पण काही वस्तू अशा असतात ज्यांना सोन्या चांदीपेक्षाही जास्त महत्त्व असतं आणि माता लक्ष्मीला या ज्या वस्तू आहेत त्या सोन्या चांदीपेक्षाही जास्त आकर्षित करतात। त्यामुळे बघा, या शुभ मुहूर्तावरती आपल्याला 2 वस्तू आणायच्या आहेत आणि त्यांची किंमत खूप जास्त नाही, अगदी 5 ते 7 रुपयापर्यंत तुम्हाला या 2 वस्तू मिळून जातील। हा व्हिडिओ थोडासा मी आधी टाकत आहे, कारण बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्या गावामध्ये राहतो तिथं या वस्तू मिळत नाहीत, किंवा मिळत जरी असतील तरी पण आपल्याला त्या माहीत नसतात की कुठे या मिळतात। त्यामुळे थोडंसं तुम्हाला शोधावं जरी लागलं तरी तुम्ही या 3-4 दिवसामध्ये त्या शोधू शकता। पण बघा, काहीही नाही घेणं जमलं, तुम्हाला सोने चांदी नाही घेणं जमलं, तर या वस्तू तरी 2 तुम्ही आवर्जून आणा। बघा, या वस्तू ज्या घरामध्ये असतात तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते। त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी भरभराट राहण्यासाठी, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला या वस्तू आवर्जून आणायच्या आहेत। आणि त्यांचा आपल्याला काय उपाय करायचा आहे हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, कारण धनत्रयोदशी दिवशी आवर्जून हा उपाय जो आहे तो तुम्ही करायचा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जो आहे अत्यंत प्रभावी आहे। तो कधी करायचा आहे, कसा करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। तर बघा, धनत्रयोदशी दिवशी आपल्याला एक पिवळी कवडी आणायची आहे। आता बघा, कवडी ही अशा प्रकारे असते, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। ही कवडी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आता पिवळी अशी कवडी नाही मिळाली, पांढरी मिळाली, तर तुम्ही ही कवडी घेऊन या। आता कवड्या किती आणायच्या, तर बघा, तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही कवडी ठेवत नसाल तर तुम्ही 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये ही कवडी जी आहे ती आणायची आहे। आणि त्याचबरोबर एक कवडी आपल्याला उपायासाठी देखील लागणार आहे। जर तुमच्याकडे कवड्या नसतील तर 5 किंवा 7 तुम्ही कवड्या घेऊन या आणि त्या कवड्यांचं पूजन तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी करायचं आहे। आणि तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या शेजारी समोर तुम्हाला अशा प्रकारे या कवड्या एखाद्या छोट्याशा डिशमध्ये, वाटीमध्ये नेहमी ठेवायच्या आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याला अजून एक कवडी आणायची आहे। आता ही जी एक कवडी आहे ती वेगवेगळ्या साईजनुसार असते, तर ही कवडी तुम्हाला 5 ते 7 रुपयांपर्यंत मिळून जाईल। तर तुमच्याकडे जर आधीच 5 किंवा 7 कवड्या तुमच्या देवघरामध्ये असतील तरी देखील एक नवीन कवडी आणा तुम्ही विकत, आणि ही जी कवडी आहे ती आपल्याला उपायासाठी वापरायची आहे। आता ही कवडी आणल्यानंतर स्वच्छ ती पाण्याने धुवून घ्या आणि कोरडी करून घ्या। त्याचबरोबर आपल्याला मातीच्या अशा पणत्या आणायच्या आहेत। 5 पणत्या धनत्रयोदशीला विकत आणायच्या आहेत। जुनी पणती वापरू नका, या उपायासाठी पण नाही। आणि जे आपण धनतेरसला पणत्या लावत असतो सगळीकडे, तर 5 का होईना नवीन पणत्या आणायच्या आहेत। जुन्या पणत्या, फुटलेल्या तुटलेल्या पणत्या वापरायच्या नाहीत, किंवा आधी उपायासाठी वापरलेल्या पण इथे वापरायच्या नाहीत। तर बघा, अजून एक वस्तू कुठली लागणार आहे आपल्याला, तर मातीची पणती, कलर दिलेली चिनी मातीची अशी नाही, तर साधी सिंपल मातीची पणती आपल्याला इथे लागणार आहे। तर बघा, काय करायचं आहे, एक पणती घ्यायची, त्यामध्ये खडे मीठ ठेवायचं एका पणतीमध्ये, म्हणजे अशा 2 पणत्या लागणार आहेत आपल्याला। खडे मीठ ठेवायचं आणि लक्षात घ्या, धनत्रयोदशी दिवशी आपल्याला खडे मीठ किंवा जे साधं मीठ आहे ते आवर्जून आणायचं आहे। धनत्रयोदशीला जेव्हा आपण मीठ आणतो आपल्या घरामध्ये, तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं। मिठामध्ये माता लक्ष्मी वसलेली असते आणि धनत्रयोदशी दिवशी आपल्याला आवर्जून मिठाचं एक पाकिट आणायचं आहे। थोडंसं मीठ जे आहे ते तुम्ही या उपायासाठी वापरा।
आणि बाकीचं जे मीठ आहे ते आपल्या मिठाच्या बरणीमध्ये ओतायचं आहे. ही गोष्ट विसरू नका. अगदी थोडंसं मीठ का होईना तुम्ही आणायचं आहे. छोटे छोटे जे पाकिट असतात मिठाचे ते आणले तरी चालेल. तर अशा प्रकारे मीठ आणायचं आहे. आता बघा, हा जो उपाय करणार आहे आपण त्यासाठी खडे मीठ आणायचं आहे आणि जे आपण आपल्या बरणीमध्ये टाकायचं आहे ते तुम्ही बारीक मीठ आणलं तरी चालेल किंवा मोठं मीठ जर तुम्ही वापरत असाल तर तेच फक्त आणलं तरीही चालेल. पण उपायासाठी मात्र आपल्याला मोठं मीठ लागणार आहे. तर 2 पणत्या घ्या, नवीन पणत्या घ्या. एका पणतीमध्ये खडे मीठ भरायचं आहे आणि त्यावरती दुसरी पणती ठेवायची आहे आणि त्या पणतीमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. आता बघा, हा जो उपाय आहे तो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करतोय आणि अत्यंत शुभदिनी करतोय. धनतेरसचा तो दिवस असणार आहे, त्यामुळे आपल्याला दिव्यामध्ये तूपच वापरायचं आहे, तेल वापरायचं नाही. तर असा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये जोडवात टाकायची आहे आणि बघा, हा उपाय करताना आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. तर असा हा दिवा प्रज्वलित करा. दिव्याची वात जी आहे ती देवांकडे येईल असा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे दिव्यामध्ये. आता जी कवडी आपण घेतलेली आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम श्रीम श्रीये नमः असा तुम्हाला माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, वैभव, शांती, ऐश्वर्य सर्व काही येऊ द्यात. माझ्या घरामध्ये कशाची कमतरता पडू नये आणि त्याचबरोबर सर्वांना आमच्या घरामध्ये आरोग्य लाभू द्यात, ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. एखादी तुमची इच्छा असेल कुठली ती देखील तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे आणि जी आपल्या उजव्या हातातील कवडी आहे ती दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला 2 नवीन पणत्या घ्यायच्या आहेत, खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ एका पणतीमध्ये भरायचं आहे आणि त्या मिठाने भरलेल्या पणतीवरती एक जी दुसरी नवीन आपण पणती आणलेली आहे ती प्रज्वलित करायची आहे. म्हणजे मिठाने भरलेल्या पणतीवरती दुसरी पणती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. जोडवात टाकायची आहे, त्यामध्ये तूप टाकायचे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये पिवळी कवडी जी आहे ती टाकायची आहे. पिवळी कवडी नसेल तर पांढरी कवडी घ्या, ती हळदीमध्ये तुम्हाला काही वेळ ठेवायची आहे म्हणजे ती पिवळी होईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे तो देवघरासमोर करायचा आहे. आता हा उपाय झाल्यानंतर काय करायचं, एक डिश घ्या, त्यावर तांदूळ ठेवा, त्या तांदळावरती हळद कुंकू व्हायचे आहेत आणि हा जो मिठाचा दिवा आपण लावलेला आहे तर तो तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला लावायचा आहे. म्हणजे दिवा तर आपण प्रज्वलित केलेलाच आहे आधी, फक्त आपल्याला काय करायचं आहे, काही वेळ देवघरासमोर हा मिठाचा दिवा ठेवायचा आहे देवाकडे दिव्याची वात करून आणि त्यानंतर एका ताटामध्ये तांदूळ घेऊन हळद कुंकू त्यामध्ये वाहून आपल्याला तो दिवा त्या तांदळावर ठेवायचा आहे आणि तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तो ठेवायचा आहे. दिव्याची वात फक्त आपल्याला काय करायची आहे, दक्षिण दिशेला करायची नाही, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिव्याची वात आपल्याला दक्षिणेकडे करायची नाही. हा दिवा आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत. आता बघा, जर तुमचं देवघरच ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर तुम्ही तो दिवा देवासमोरच ठेवा. पण देवघर तुमचं ईशान्य कोपऱ्यामध्ये नसेल तर काही वेळ दिवा देवासमोर ठेवून तो तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. जरी तिथे सामान असेल काही किंवा जागा नसेल तरी देखील तुम्ही थोडा वेळ का होईना तिथे त्या दिशेला, ईशान्य दिशेला तो दिवा ठेवायचा आहे. असा हा मिठाचा दिवा धनत्रयोदशी दिवशी आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण धनतेरसचं पूजन करणार आहोत तर त्यावेळी प्रज्वलित करायचा आहे. किंवा
पूजन झाल्यानंतर तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करू शकता। संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते तुम्ही रात्री 12पर्यंत धनतेरस दिवशी हा उपाय करू शकता। या उपायाने आपले जे काही धनप्राप्तीचे मार्ग अडकलेले आहेत किंवा धनप्राप्ती होत नाही ते सगळे अडथळे दूर होतात आणि आपली धनवृद्धी होते। माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जे काही पैसे वगैरे तुमचे अडकलेले आहेत तर ते पण आपल्याला चांगले मार्ग मिळतात। ते आपले पैसे जे आहेत अडकलेले तर ते देखील आपल्याला प्राप्त होतात। जे काही अडचणी आपल्या धनप्राप्तीमध्ये येत आहेत, अर्थार्जनामध्ये येत आहेत, त्या सगळ्या दूर होतात आणि धनप्राप्तीचे आश्चर्यकारक असे तुम्हाला लाभ जे आहेत तर ते दिसून येतात। असा हा प्रभावी उपाय आहे जो आपल्याला फक्त आणि फक्त धनतेरस दिवशी करायचा आहे। दुसऱ्या दिवशी काय करायचं, जे मीठ आहे ते पाण्याखाली धरायचं, म्हणजे पाण्यात विसर्जन होऊन जातं ह्या मिठाचं। आणि जे दिवे आहेत, ज्या पणत्या आहेत त्या तुम्ही पुन्हा वापरू शकता दिवे प्रज्वलित करण्यासाठी दिवाळीमध्ये। त्याचबरोबर जी कवडी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, कोरडी करून घ्या आणि तुमच्या तिजोरीमध्ये नेहमी तुमच्याबरोबर ती ठेवा। तुमच्या तिजोरीमध्ये जिथे मौल्यवान वस्तू तुम्ही ठेवता तिथे ही नेहमी कवडी असू द्यात। त्याचबरोबर ही जी कवडी आहे ती तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये देखील पूजू शकता। बघा, अशा प्रकारे ही कवडी आपल्याजवळ तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते। त्यामुळे अवश्य हा उपाय धनतेरस दिवशी सर्वांनी न विसरता करा। आता हा उपाय कोण करू शकतं, तर स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष कोणीही करू शकतात। तुमच्या घरामध्ये जी करती व्यक्ती आहे, जी कमावणारी व्यक्ती आहे तिने केला तर खूप उत्तम। पती पत्नी मिळून देखील हा उपाय करू शकतात किंवा घरातील इतर सदस्य पण हा उपाय करू शकतात। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना धनतेरसच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा।